नमस्कार मंडळी, मी सारिका. घरगुती तडका नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असा मसाला अंडा भुर्जी पाव. खूप छान झालेला आहे आणि अगदी कमी वेळेत झटपट झालेला आहे. आपण याची रेसिपी स्टार्ट करूया. मसाला भुर्जी पाव करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 उकडलेली अंडी, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, बीट घेतलेला आहे. इथे मी अर्ध बीट, मध्यम आकाराचा कांदा, मध्यम आकाराचा टोमॅटो आणि एक लहान आकाराचा ढोबळी मिरची घेतलेली आहे. गॅसवर तवा चांगला तापलेला आहे. आता आपण बटर घालून घेऊया. बटर थोडंसं वितळलं की आपण घालून घेऊया कांदा. कांदा छान परतून द्यायचा आहे. सोनेरी कलर होतोपर्यंत याला परतून द्यायचा आहे. माझा तवा पूर्ण काळा झाला होता आणि तो मी कालच घासलेला होता. व्यवस्थित असा निघालेला नाही. तव्याला इग्नोर करा आणि प्लीज पूर्ण माझी ही रेसिपी पहा. कांदा परतल्यानंतर आपण टोमॅटो परतून घेऊया. टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ढोबळी मिरची घालून घेऊया. आता घालूया किसलेलं बीट. आपण इथे बीटाबरोबर किसलेला गाजर सुद्धा घेऊ शकतो. कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि बीट हे व्यवस्थित बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा हे परतून घेऊया. आता या भाजीवरून घालून घेऊया अर्धा चमचा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर. हे सर्व मिक्स करून पुन्हा थोडेसे बटर घालून परतून घ्यायचं आहे. पाण्याचा इथे अजिबात वापर न करता ही भाजी परतून घ्यायची आहे. बटरवर ही भाजी व्यवस्थित आपली शिजून होणार आहे. भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावर उकडलेली अंडी किसून घेऊया. इथे मला ही भुर्जी थोडीशी कमी तेलकट वाटत आहे. बटरचा वापर केल्यामुळे आपण तेल नव्हतं घातलं. तर आता 1 चमचा तेल घालू, हळद घालू आणि मीठ थोडेसे चवीपुरते घालून घेऊया. व्यवस्थित ही भुर्जी आपल्याला परतून घ्यायची आहे. भुर्जी आपली तयार झालेली आहे. तर आता वरून चिरलेली कोथिंबीर घालून थोडंसं परतून देऊया. मस्त इथे आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे. आता ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच तव्यामध्ये आपल्याला पाव गरम करायचे आहे. तर इथे मी 2 पाव घेतलेले आहे. चाकूने याला मधोमध अशी चीर पाडून घ्यायची आहे. तव्यावर थोडेसे बटर घालून आपल्याला हे पाव थोडेसे क्रिस्पी होतोपर्यंत परतून घ्यायचे आहे. बटर थोडेसे गरम झाल्यानंतर आपण पाव उलटे करून असे गरम करून घ्यायचे आहे. हा भुर्जी पाव माझ्या मुलाला इतका आवडला की लगेच उद्या पण करशील का असं म्हणत त्याने आवडीने भुर्जीवर ताव मारून घेतला. व्यवस्थित आपला पाव इथे गरम झालेला आहे. आता आपण यावर भुर्जी घालून घेऊया. ह्या पद्धतीने भुर्जी घालून घ्यायची आहे. पावाच्या आतमध्ये ही भुर्जी भरल्यानंतर पावावरून थोडेसे बटर घालून पुन्हा पाव मागून पुढून गरम करून घ्यायचा आहे. पावाबरोबर भुर्जी खायला खूप छान लागते. मग तुम्ही अशा पद्धतीने मुलांना करून दिली की मुले नक्कीच आवडीने आणि चवीने खातील. नक्की घरी ट्राय करा.
मस्त असं आपलं इथे मसाला पाव भुर्जी तयार झालेली आहे। आता काढून घेऊया। तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चला पटापटा चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल। थँक्यू फॉर वॉचिंग। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसाठी। तोपर्यंत बाय।